संभाजीनगरमध्ये खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करण्याची मागणी। संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद या तालुक्याचं नाव बदलून रत्नपूर करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी केली आहे। काय त्यांची मागणी आहे जाणून घेऊया। आमच्या देशावर बराच काळापासून आक्रमकांनी राज्य केलंय। मग त्यात आदिलशाह असो, मोगलशाह असो, निजामशाह असो, बाबर असो आणि राहिला सायला इंग्रज असो, आणि या लोकांनी यांचा इतिहास आमच्या खरं तर इतिहास यांनी यांचा देण्याचं काम केलं। आणि काँग्रेसनं 50 वर्ष या आक्रमकाचा इतिहास रंगवला, जनमानसाच्या मनामनावर बिंबवला। आणि हे पाप त्यांनी केल्यामुळं निश्चितपणे आमचा जो पौराणिक राष्ट्रीय संस्कृतीला धरून असलेला इतिहास आहे त्याला उजागर करण्याचं पुण्य आम्ही करतोय। निश्चितच तेही देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे कणखर दूरदृष्टी नेता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात खऱ्या इतिहासाचं उजागर करणे आणि निश्चितपणे त्या इतिहासाला चालना देऊन आमचे जे पूर्वीचे खऱ्या अर्थानं मराठवाड्याचं बोलण्याचं झालं तर छत्रपती संभाजीनगर हे वेरूळ घराणं छत्रपती शिवाजी महाराजांचं घराणं आहे। मालोजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले, तसंच ज्या हिंदुत्वाच्या विचाराला घेऊन आणि हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेऊन महाराजांनी जो लढा दिला ते छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं हिंदू धर्माकरता कसं जगावं कसं मरावं हे दिशा देणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज असो, हा आमचा इतिहास आहे। त्यांच्यानंतर लढलेल्या मावळ्यांचा पाऊल खुणा ठसे आम्हाला सापडत नाही। या 50 वर्षात काँग्रेसनं खऱ्या अर्थानं हा इतिहास लपवला, गाडला आणि त्याला काढण्याचं काम आम्ही करतोय। निश्चितपणे एक हिंदू पर्व हे चालू झालेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आम्ही जी शहाजी महाराजांची गडी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील जे वेरूळ घराण्याचे आहे त्या वेरूळ घराण्यात शहाजी महाराजांची गडी आहे, त्या गडीची दुरावस्था जी 50 वर्षात झाली ती खऱ्या अर्थानं हे कोणी केली ती, आणि त्यामुळं त्या गडीची व्यवस्था नीट लावणे, त्या गडीला नावलौकिक मिळवून देणे, त्याच्यानंतर आमचं खुलताबाद जे नाव आहे आक्रमकांनी दिलेलं हे रत्नपूर हे पौराणिक इतिहासातलं नाव आहे, त्या नावाला पूर्वत नावलौकिक देणे, त्याला पूर्वत नाव करणे आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबरोबर जे मावळे लढले, त्याच्यानंतर जे मावळे लढले संताजी घोरपडे असो, धनाजी जाधव असो, तारा राणी असो, यांनी या औरंग्याला सळो की पळो केलं। आजही त्या रत्नापूरमध्ये गेलं तर आमच्या छातडावर आलमगीर शहनशाह औरंगजेबाची पाटी दिसते। अरे ही पाटी खऱ्या अर्थानं जनमानसाच्या मनातून उकळून करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक 100 कोटीची मागणी त्या अंतर्गत आम्ही केली आणि त्याच्यामुळेच आमचं विरोधकांचं म्हणणं आहे की नाव बदलून काही होत नाही, विकासाबद्दल बोललं पाहिजे, त्यावर काय म्हणणार? नाव बदलून काहीच होत नाही, विकासाबद्दल बोललं पाहिजे। हे बघा, ज्या आमच्या आस्था आहे या देशाच्या संस्कृतीत आम्ही आस्थेवर चालतो, चेतनेवर चालतो, प्रेरणेवर चालतो आणि त्यामुळे जे आमच्या आस्था आहे यांची दूरदृष्टी यांच्या दृष्टीने काय आहे ते आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आमच्या दृष्टीनं खरी आस्था आमची छत्रपती शिवाजी महाराज आहे। संभाजीनगरमध्ये जी आता अतिक्रमणाची मोहीम सुरू आहे त्याच्यावरती आज हर्षवर्धन जाधव माजी आमदार यांनी बोललं की माझी जागा ही लिगल असताना ती पाडण्यात आलेली, मात्र इतरही ज्या अनधिकृत इमारती त्या पाडण्यात येत, कुठेतरी यामध्ये बायसपणा होतोय। खरं तर मी जे अवैध धंदे चालतात, जे सरकारी जमिनी लाटल्या त्या सगळ्या भुईसपाट करण्याचा आदेश दिला, त्याच्यात काही गैरफायदा कोणी घेत असेल तर त्याची चौकशी होईल। धन्यवाद। तर हे होते भारतीय जनता पक्षाचे आमदार संजय केणेकर। त्यांचं म्हणणं आहे की रत्नपूर ही नाव खुलताबादचं असलं पाहिजे। खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर आहे, त्याबद्दलही त्यांनी म्हटलं की तिथं संभाजी महाराजांचं मोठं स्मारक व्हावं यासाठी 100 कोटींची मागणी केलेली आहे। माय महानगर लाईव्ह साठी उन्मेष खंडाळे, मुंबई।